कामनापुरती जय देव हे सजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव. झालं त्याच्या डोक्यात स्विमिंग पूलच आहे. हॅलो गुड आफ्टरनून, मी तेजल अँड वेलकम टू युवांचल वर्ल्ड. आता हा व्लॉग एकदम मस्त होणार आहे बिकॉज आम्ही चाललो आहे पिकनिकला. ते पण फर्स्ट टाईम सोसायटीचा ग्रुप आहे. जवळजवळ 20-25 जण आहोत आम्ही. सगळी एक फॅमिली आहे आणि छोटी छोटी मुलं आहेत. तर खूप मज्जा येणार आहे. जाणार आहोत नेरळला. त्याचं नाव आहे आनंदी फार्म हाऊस रिसॉर्ट असं आहे. आणि मस्त ॲक्टिव्हिटीज पण आहेत थोड्याशा मुलांसाठी पण आमच्यासाठी पण. सो छान असणार आहे आमची जर्नी आणि सगळे खूप एक्सायटेड आहे. दुपारी जाणार आहोत कारण चेक इन आमचं 6ला आहे आणि आज आहे संडे, मेगा ब्लॉक असणार. सो थोड्याशा रील्स पण काढायच्या आहेत. फर्स्ट पिकनिक आहे सो सगळ्या एक्सायटेड आहेत. लेडीज तर खूपच एक्सायटेड आहेत. तर मी म्हटलं हा ब्लॉग करूयाच, तर म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते. आता मागे ॲक्च्युली इव्हेंटची गडबड चालू आहे. आणि आमची थीम म्हणजे आम्ही जाताना ब्लॅक आणि ब्ल्यू जीन्स, ब्लॅक टॉप आणि ब्ल्यू जीन्स घातली आहे. सो मी हे छान टॉप आणि जीन्स वेअर केलं आहे. तर तुम्ही पण सोबत असाल. हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि खूप मजा करणार आहोत आम्ही. सो आमच्यासोबत राहा. स्टे ट्यून. आला सगळे बरं. हो मग आधी घरातूनच चालू केलं मी. हे भारी रे, सगळे छान हॉटेल लागलं. किती बॅग हो कर ना मग. मागे घाण आहे. तर आता मी नेरळ स्टेशनला पोचलो आहे. स्पेशल एंट्री झालेली आहे. सो आम्ही आता फार्म हाऊसवर पोचलो आहे, आनंदी फार्म हाऊस. तर हार्डली नेरळ स्टेशनपासून 5 मिनटं बाय ऑटो. तर काही जण चालत येत आहेत म्हणजे जेंट्स लोक. बाकी सगळे आम्ही आलो आहे ऑटोने. हार्डली 5 मिनिट्स लागतात नेरळ स्टेशनपासून. आता बघू नाश्ता वगैरे असेल आणि नंतर मी तुम्हाला रिसॉर्ट पूर्ण आतून दाखवते. सो चला तर मग आम्ही जरा जेंट्सची वाट बघतो आहे कारण सगळं काय म्हणतात त्याला हाफ आम्ही पे केलं तर बाकीचं सगळं पेमेंटचं सगळं प्रोसिजर एक जण करतो आहे. तर त्यासाठी बाहेर थांबलो. मग रूम्स वगैरे त्या डिसाईड होतील कुठे कोण जाणार आणि वगैरे. सो स्टे ट्यून. आहे त्याचा एंट्री गेट. इथे रेंटवरती हे पण भेटतं आय थिंक स्विमिंग कॉस्ट्यूम अँड ऑल. हे स्टोअर आहे त्याचं, आनंदी स्टोअर. येडी मंडळी फिरतात. तू कशाला धावतो? सो आता आमच्या हाय टीमध्ये आहे. टी कॉफी पण आहे
आणि भजी आहे आणि हे ब्रेड बटर आहे. आर्टिफिशियल आहे. आता किती वाजले? 8:30 पावणे 9 झाले. म्हणजे अर्धा तासाने 9:30 ठीक आहे. पावणे 9 झाले आणि आम्ही ऑइला फटाके कसे आहे. अच्छा तू हे चालू तर आम्ही आता काय नाही असंच खेळतोय. गार्डन मस्त आहे बाहेर आणि आम्ही घरातून काही आणलेलं पण खेळायला बॅडमिंटन वगैरे. सो लेडीज सगळं बॅडमिंटन खेळतात, मुलं आपापले एन्जॉय करतात. आता थोड्या वेळाने 9:30 वाजता 9 ते 10:30 डिनर टाईम आहे. तर तेही दाखवेन काय काय जेवायला असेल ते. आणि मी स्विमिंग पूलमध्ये नाही उतरलो, आम्ही उद्या जाणार आहोत. काही जणांना जायचं होतं मुलांना वगैरे, सो ते एन्जॉय करायला गेलेले, पण उद्याही जातील. सो आम्ही सकाळीचाच 9-10च्या आसपास जाऊ. तर मग बघूया आता मी 9ला काय डिनर असेल. कारण छान होता नाश्ता, पण मस्त वाटला. चहाही छान होती आणि कॉफी पण छान होती आणि भजी पण मस्त कुरकुरीत होत्या ना, क्रिस्पी होती. तर छान होतं. आता बघूया डिनर कसं असेल ते. हा व्लॉग व्हेजिटेरियन कोंबडी. हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि रात्री थोडीशी मस्त मजा करू, रील्स पण करू. सो स्टे ट्यून्ड. अरे इकडे ये बघ. इंडोर गेम्स तर भारी भारी येतं खरंच. इथे लुडो आहे, हा चेस आहे, कॅरमचे 2 सेशन आहेत. काय ते काय 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 हां स्नेक अँड लॅडर. भारी अरे. काय इकडे कोणाला जागा आहे? बस ना तू. हे सजना संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय देव. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सजना संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. जय देव जय देव. तर आता झाली आहे मॉर्निंग आणि रात्री मस्त आम्ही ती डिनरची म्हणजे ते क्लिप शेअर नाही केली, कारण थोडंसं लहान मुलं होती आणि थोडं इकडे तिकडे चालू होतं, कोणाला पाहिजे कोणाला नाही वगैरे. पण टेस्ट ओके होती. चिकन म्हणजे नॉनव्हेजमध्ये मटण होतं आणि चिकन फ्राईड राईस होतं. आणि म्हणजे ठीक वाटली आणि ओके वाटली. आणि व्हेजमध्ये काय म्हणतात बरं, व्हेज फ्राईड राईस होतं, जिरा राईस, दाल तडका आणि हे काय बोलतात त्याला, पनीरची भाजी, एक वांग्याची भाजी, पापड वगैरे असं.
ठीक होतं, पण म्हणजे मला एवढी नाही आवडली पनीरची भाजी. हे खूप स्टेशनच्याच जवळ आहे ना, त्यामुळे ह्याचा आवाज येतो, ट्रेनचे आवाज येत आहेत. बट हिचं आता झाले सकाळचे 7:30 आणि मी जरा लवकर उठली. म्हटलं मला माझं ते पूर्ण तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. सो मी म्हटलं ते जरा व्हिडिओ शूट करते. मी ती ह्या दरम्यान कुठेतरी टाकेनच. आणि म्हणजे छान आहे, रिजनेबल आहे. मला तरी खूप आवडलं, कारण ॲटमॉस्फिअर खूप छान आहे. पण ना एक आहे, म्हणजे फक्त म्युझिक ना तिथे पूलच्या इथेच अलाउड केलं आहे. म्युझिकचा जो सेशन आहे तो. आणि 2 स्विमिंग पूल आहेत, एक छोट्या मुलांसाठी, आपल्यांसाठी. तर मी आणि थोडेसे खाली आम्ही अंताक्षरी वगैरे खेळलो. पण छान वाटलं, छान गेली ती रात्र. ॲक्च्युली आम्ही जवळजवळ 3:30पर्यंत जागे होतो. लहान मुलं झोपली सगळी आणि आम्ही जरा रूमच्या बाहेरच होतो सगळीजणं. तर रूम टूर पण करते. बाथरूम तर खूप क्लासी आहे आणि खूप क्लीन आहे, स्वच्छ आहे. थंड पाणी, गरम पाणी सगळं, गिझर आहे सगळीकडे. छान आहे. फक्त एक की आमच्या रूमचा फ्रीज लीक होत होता, म्हणून त्यांनी थर्मास असतं ना, म्हणजे एक छोटं बॉटल असते ना, ती थर्मासची, ती ठेवलेली. सो ठीक आहे, म्हणजे एवढं थोडासा तो इश्यू होता. आणि इथे ह्यांची जागा खूप आहे सगळ्यांना, म्हणजे खेळण्यासाठी पण आहे, की बाबा पूलच नाही आहे, त्यामुळे आहे. आणि छान ॲक्टिव्हिटीज पण आहेत, त्या ज्या सकाळी आता चालू होतील. आता 9 वाजता नाश्ता आहे, तर तो आता ते सगळे करायला उठतील. त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहोत, कारण काल गेलो नव्हतो. तर तिथे जाऊ थोडा वेळ, मग ॲक्टिव्हिटीज पण करू. मी करेन की नाही शंका आहे, पण बाकीचे जे करते ते तुमच्याशी शेअर करते. सो कोणतरी उठते. सो पुढे नक्की बघा की काय होईल मज्जा. आणि मस्त चालला माझा ब्लॉग. तर बघूया मग पुढे काय होतं. मी नक्की आता मे बी ह्यानंतर मी शूट करेन आणि पूर्ण जमेल तसं मी कवर करायचा प्रयत्न करते. कारण एका गल्लीत घुसलो की दुसऱ्या गल्लीतून म्हणजे कसं बाहेर पडायचं एवढं मला माहीत नाही आहे, पण मी ट्राय करते. ठीक आहे, सो स्टे ट्यून. आम्ही आता चाललो आहे ब्रेकफास्टला. सगळे उठलेले आहे. आता पण ब्लॅकच वाटतोय आपण. आता वाईट बघूया आता. पण मला कालचा डिनर ओके वाटला. हां, मीठ जास्त होतं व्हेजमध्ये. व्हेजमध्ये नाही मीठ होतं. नॉनव्हेज मला हे बोलले की मटण पण नाही खास होतं. मटण नाही खास होतं. बघूया आता काय भेटेल. भूक पण खूप लागली आहे. ते पोहे आहेत ना, ठीक आहे. मला खायचं होतं वॉटरमेलन. काय खायचं होतं? वॉटरमेलन. तुझी विश कंप्लीट झाली. शिरा आहे, पोहे आहे. अच्छा, मला पण. आणि नॉनव्हेजमध्ये यांनी भुर्जी आणि पाव ठेवला आहे आणि ते चहा आहे. Three,